पण मला सगळ्यात जास्त आवडले होते ते 2 जोकर जे येऊन सगळ्यांना हसवायचे. ते छोटे-छोटे 2 जोकर यायचे, हसवायचे. माझ्या डोक्यात तिथून सुरू झालं होतं, की आपल्याला हे काम करता आलं पाहिजे. मला हेच काम करायचंय. पण पहिल्यापासूनच मला वाटतं, की ऑब्झर्वेशन मला आवडायचं खूप. मी खूप माणसं बघायचो, त्यांना कॉपी करायचो, नकला मला यायच्या. तर त्या सगळ्याचा जो एक साठा होता, वेगवेगळी गावं मी फिरलो. ते कुठेतरी आज या कार्यक्रमात उतरतं. आणि आमचे हेड केदार शिंदे यांनी स्पष्ट ताकीद दिली की तुझं जरी प्रोडक्शन हाऊस असलं तरी ती हाऊस तिकडे भागवायची नाही. कोणाला कापडे आलेत का, कोणाला चहा मिळालाय का, ह्याच्यात तू नाही पडायचं, नाहीतर मग ते विनोद कमी होतील. पुलंचं एक महत्वाचं वाक्य आहे, जन्म आणि मृत्यू ह्यांच्यामध्ये नियतीने चालवलेली फसवणूक आपल्याला लक्षात आली की हसवणूक करण्यापलीकडे काही पुढे आपल्या हातात नसतं. तर नेमकं हसवणं हे किती अवघड आहे आणि हसताय ना, हसायलाच पाहिजे, ही ज्यांची पंचलाईन आहे, तकिया कलाम आहे, ज्याच्यावर आता अख्खा एक नवा प्रोग्राम येतोय. जाणून घेऊया दस्तूर खुद्द निलेश साबळेंकडे, कारण त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेगळ्या अर्थानं म्हणजे टेलिव्हिजनची परिभाषा कार्यक्रमाची ज्यांनी बदलली ते आपल्या सोबत आहेत. आणि त्यांच्याबरोबर अशी 2 दिग्गज माणसं आहेत की जे खरंच पडद्यामागे आहेत आणि निलेशचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहेत. निलेश, खूप वर्षांनी आपण भेटतोय खरं तर, त्यामुळे मला तो एक वेगळा आनंद झालाय की आम्ही यांची नक्कल पण केली होती एका चॅनलवरती. मला आठवतंय, मला फार आवडायचं ते ओघात बोलत 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 एकातून दुसरं वाक्य बनतं कसं. मी बघत असतो नेहमी ते जेव्हा बोलतात, कारण ते खूप अवघड असतं विदाऊट स्क्रिप्ट इतका वेळ बोलणं, पण ते खूप कमाल बोलतात. आणि ही 2 माणसं कोण आहेत हे मी लोकांना सांगू इच्छितो. हे माझे जुळे भाऊ. असं लोक म्हणतात की हे जुळे आहेत की काय. बऱ्याच वेळेला डॉक्टर असं म्हणून यांना हाक मारून फोटो पण काढून जातात. पण मी हा पण बोलतो, हा माझे भाऊ आहेत. मला कोणी विचारलंय भाऊ आहेत का, म्हणलं हो. तर आमच्या चेहऱ्यात काय तरी साम्य आहे कदाचित. तर हे आहेत देवेंद्र नेगी सर, यांना आम्ही देवेनच म्हणतो. आता ह्या कार्यक्रमाचं जे प्रोडक्शन आहे पेंट हाऊस, त्यामध्ये माझी आणि सरांची कंपनी आहे आणि ते प्रोड्यूस करतात. आणि हे आहेत विनोद जाधव, यांना आता बघताच आहात आपण आमच्या मंचावरती. विनोद पण वेगवेगळ्या भूमिका करताना दिसतो, पण विनोद या कार्यक्रमाचा लेखक आहे. अनेक वर्ष विनोद आमच्या बरोबर, आणि नावातच विनोद आहे. म्हणजे मला इतकं छान वाटतंय, जेव्हा हा जन्माला आला तेव्हा ते ठरलं नव्हतं की हा विनोद लिहील, तेव्हा ते ठरलं नव्हतं. पण आई वडिलांचा तो दृष्टिकोन काय असायला पाहिजे, म्हणजे तो योगायोग नसतो म्हणून कुणी नाव ठेवलं असेल, कदाचित आत्या किंवा कुणीतरी नाव ठेवलं असेल, आईनेच ठेवलं. तर आई दूरदृष्टी त्याचं नाव विनोद आहे. त्यामुळे स्क्रिप्ट मध्ये विनोद असो नसो, विनोद आमच्या बरोबर आहे. पण कमाल माणूस आहे, तो लिहितो इतकी वर्ष आमच्या बरोबर. नाही पण या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीचं सातत्याने विनोद करणं हे आता सगळ्यात अवघड काम आहे आणि एका वेळेला आपल्या डोळ्यात पाणी आणता येतं. पण ही सातत्याने करण्याची किंमत आणि जे मेटिक्युलस किंवा डिलिजंट एफर्ट आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्या मागे एक शास्त्र आहे. तर डॉक्टर, हे सगळं करत असताना त्यातला एक नर्मविनोदीपणा, प्रासंगिकता, ह्या सगळ्या गोष्टीवर खूप साटीलपणे तुम्ही भाष्य करता. तर कशा अर्थाने निलेश घडला आणि या सगळ्यामध्ये इतक्या वर्षाची, म्हणजे साधारण एक कन्सिस्टंट पाहिलं तर आपण 2015-16 पासून या सगळ्या गोष्टीवर प्रोसेसमध्ये तुम्ही आहात आणि कुठेही त्याची विनोदाची पातळी घसरू न देता केलं, हे सगळ्यात मोठं आव्हान. आणि हे खूप महत्वाचं होतं, कारण विनोद ही खूप आवडीची गोष्ट होती माझ्या लहानपणापासूनच. आणि त्यामुळे आयुष्यात काही जरी झालं तरी लोकांना हसवायचं. मी तो किस्सा 1-2 ठिकाणी सांगितला होता की आमच्याकडे सर्कस आली होती. सर्कस मी 5वीला किंवा 3री-4थीला असेल, मला वडिलांनी सर्कस दाखवली सासवड मध्ये. पालखी तळ आहे तिथं, तो सर्कसचा तंबू लागला होता आणि मला इतकं भारी वाटलं होतं की हे काय असतं. वडिलांना मी हे काय असतं, वडील म्हणाले सर्कस असते. मला त्यांनी दाखवली. अख्ख्या सर्कसमध्ये प्राणी आले, अमुक झालं तमुक झालं, पण मला सगळ्यात जास्त आवडले होते ते 2 जोकर जे येऊन सगळ्यांना हसवायचे. ते छोटे छोटे 2 जोकर यायचे, हसवायचे. माझ्या डोक्यात तिथून सुरू झालं होतं की आपल्याला हे काम करता आलं पाहिजे, मला हेच काम करायचंय. मी एकदा बाहेर फिरत होतो सासवडमध्ये, 1 महिन्यासाठी सर्कस आली होती आणि ते 2 जोकर एकदा रविवारी फिरत होते त्या रस्त्यावरून. मला माहिती होतं की हेच ते काम करणारे 2 जोकर आहेत. मी त्यांच्या मागे मागे फिरत होतो. त्यांनी बराच वेळ पाठलाग मी केल्यानंतर मला ते म्हणाले, काय तुझं नाव काय, म्हटलं असं असं, का आमच्या मागे फिरतोय. मी त्यांना म्हटलं मला तुमच्याकडे काम करायचं. कसलं, हे तुम्ही करता ना, ते रंग लावून ते हसवायचं, ते करायचं. मग ते हसले दोघं आणि ते मला म्हणाले, नाही नाही आता घरी जा, अभ्यास कर, मोठं झाल्यावर तू ह्याच्यामध्ये काम कर. पण तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की मला काम सर्कस मध्येच करायचंय. तर मला वाटतं की ही एवढी मोठी सर्कस परमेश्वराने माझ्या आयुष्यात दिली. तारेवरची कसरत पण आहे, कारण ती सर्कसमध्ये असायलाच पाहिजे. पण तेच मी म्हणतो की सर्कसमध्ये हसवणारा पण असतो आणि तारेवर चालणारी एक मुलगी पण असते, जी हातामध्ये एक
छोटासा बांबू घेऊन बॅलन्स करत चालते, तिच्यासाठी ते रोजचं काम आहे. पण ती कधी असं नाही म्हणणार की आज डोळे झाकून चालते. इतक्या दिवसांचा तर हा प्रवास आहे, मला माहिती आहे कसं जायचं, ही दोरी माझ्या आयुष्यात ओळखीची आहे, किंवा इथून तिथं जायचंय मला माहिती आहे, खाली जाळी पण बांधली, मी मरणार नाही हे पण मला माहिती आहे. पण तरी सुद्धा तो ओव्हर कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये कधीच नसतो. मला वाटतं की ते आयुष्यात असायला पाहिजे. ती तारेवर चालणारी मुलगी मला व्हायला पाहिजे. ते टेन्शन मला पाहिजे. तो जाऊ शकतो, तो जाऊ शकतो, इकडे गेला तरी बरा नाही, इकडे गेला तरी बरा नाही. त्यामुळे ती तारेवरची कसरत करत करत, आणि विनोद तशी तारेवरची कसरत आहे, कारण त्याचे वेगळे अर्थ निघू शकतात, काही होऊ शकतं. पण पहिल्यापासूनच मला वाटतं की ऑब्झर्वेशन मला आवडायचं खूप. मी खूप माणसं बघायचो, त्यांना कॉपी करायचो, नकला मला यायच्या. तर त्या सगळ्याचा जो एक साठा होता, वेगवेगळी गावं मी फिरलो, ते कुठेतरी आज या कार्यक्रमात उतरतं. आणि जे तुम्ही म्हणाल की कार्यक्रमाची पातळी घसरून न देणं, तर मला नेहमी वाटतं की माझ्या घरात माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझी बायको आहे, छोटी 3 वर्षाची मुलगी आहे. हे जेव्हा टीव्ही समोर बसले तेव्हा असं काहीच नाही आलं पाहिजे माझ्या कार्यक्रमातून की पटकन मी जरा पाणी पिऊन येते, किंवा पटकन ते मोबाईलमध्ये गेले पाहिजेत. जर त्यांना हे बघता आलं तरच मला वाटतं महाराष्ट्रातल्या ज्या आपल्याच सगळ्या फॅमिली आहेत त्यांना ते बघता येईल. त्यामुळे मला स्वच्छ निरागस विनोद, जी सुरुवात तुम्ही केलीत पुलंची, पुलं तर आपण नाही होऊ शकत कारण खूप मोठी व्यक्ती पु ल देशपांडे, पण कुठेतरी त्यांच्या इतकं स्वच्छ करण्याचा प्रयत्न तर करू असं मी म्हणतो. आणि तो निखळ आनंद जो प्रेक्षकांना द्यायचा आहे. पण मला ह्या सगळ्यामध्ये एक या सगळ्या मधला एक निखळ आनंद आहे आणि त्यातला अंडरकरंट खूप स्ट्रॉंग असलेला अशा पद्धतीचा तुमचा विनोद आहे. पण मला तुमच्याकडे, तुम्ही जे सर्कस म्हणालात, मला असं वाटतं की वाकुल्या दाखवत येणारा एक विदूषक असतो, तो पाहता पाहता वर चढतो आणि कसरती करायला लागतो. तर तो ते कसरती करता करता त्याचे कपडे निघतात आणि आपल्याला नंतर कळतं अरे हा ट्रपीज आहे. तर मला असं वाटतं की ऍक्च्युअल या स्टेजवर वावरताना तुम्ही त्या पद्धतीचा ट्रपीज आहे जो ज्याने विदूषकाचा मुखवटा घेतलेला आहे. ह्या सगळ्यात आत्ताच्या घडीला एक नवा शो, त्याची बांधणी करणं, कारण एक गोष्ट करायला घेतली ती प्रमोशनच्या दृष्टीने लयभारीचं प्रमोशन आणि त्या सगळ्या गोष्टीतून सुरू झालेली चला हवा उद्या होती, आणि आता हा अख्खा एक लेगसी नंतरचा एक नवा टप्पा आयुष्यातला आहे. किती प्रेशर, तशा अर्थानं नवं चॅनल, नवा प्लॅटफॉर्म, अख्खी टीम नवी, हे बांधताना एक मॅनेजमेंटची तारेवरची कसरत वेगळ्या अर्थाने करावी लागते. असणारे आर्थिक डोलारे वेगळे आहेत, पेंटहाऊस वेगळ्या अर्थाने उभं राहत आहे. ह्या सगळ्याबद्दल तू बोलावंस असं मला नाही. फारच महत्वाची गोष्ट आहे की लहानपणापासून कलाकार तर व्हायचंच, मी सांगितलं, पण मला नेहमी असं काम करायचं. मी सर्कस यासाठी म्हणायचो की सर्कसमध्ये एक काम नाही करत माणूस, खूप लोक काम करतात. मग ते स्टेजवरती असतात, बॅक स्टेजला असतात. तर जसं माझ्या आयुष्यामध्ये फुबाई फू आलं, नंतर हवा येऊ दे इतकी वर्ष आलं, तर जवळपास 400-450 लोक काम करतात, प्रत्येकाचं घर आहे. आणि ह्या सगळ्यांचा एक आशावाद असतो की आणखीन काही एपिसोड वाढतील का, वाढले तर प्रत्येकाचं एक गणित आहे, आर्थिक गणित आहे. मला वाटतं की 10 वर्ष हवा येऊ दे चालल्यामुळे जेवढं आम्हाला मिळालं तेवढंच ह्या सगळ्या लोकांनाही ते मिळालं. आणि त्यासाठी झी मराठीचे मी मनापासून आभार मानेन की इतकी वर्ष त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्हाला तो मंच दिला. मला वाटतं हे एक रेकॉर्ड आहे खरं तर, म्हणजे जागतिक रेकॉर्ड असावं कदाचित, की सलग एक कार्यक्रम प्रेक्षकांना घेऊन इतकी वर्ष सुरू आहे. पण मला ते आवडायचं. नॉन फिक्शनच्या चार्ट बसतो. हो हो हो, म्हणजे काळ होता की म्हणजे दुसरं काही बघत नव्हते लोक, हवा होते, म्हणजे आजही बघत होते, नाही असं नाही. पण म्हणून प्रोडक्शन हाऊसची जी संकल्पना आली, देवेन मला भेटले आणि म्हणाले की आपण काहीतरी करूया का, कारण मग ते आपण केलं तर अनेक लोकांना आपण जोडून घेऊ शकतो. म्हणून प्रोडक्शन हाऊस सांभाळण्याचा मग ते थोडीशी जबाबदारी, मी त्यातली जबाबदारी फार उचलत नाही, कारण मला देवेन आणि आमचे हेड केदार शिंदे यांनी स्पष्ट ताकीद दिली आहे की तुझं जरी प्रोडक्शन हाऊस असलं तरी ती हाऊस तिकडे भागवायची नाही. कोणाला कापडे आलेत का, कोणाला चहा मिळालाय का, ह्याच्यात तू नाही पडायचं, नाहीतर मग ते विनोद कमी होतील. ते देवेनला करू देत, तुझं तू फक्त विनोदावर फोकस कर. आणि देवेन डे नाईट ते सगळं बघतायत, म्हणून एवढं सगळं भव्य हे सगळं बघायला तुम्हाला मिळतंय. पण चॅलेंज जे तुम्ही म्हणालात ते आहे, ते आहेच. कारण विनोद 10 वर्षापूर्वी वेगळा होता किंवा 15 वर्षापूर्वी आता बदलत चालला. मोबाईल हातात नव्हता, अटेन्शन स्पॅन जो आहे तो जो गेलेला आहे, जो 30 सेकंदात आलेला आहे. आता रील्स, ऍब्सोल्युट, व्हॉट्सअपवरती जोक्स फिरतात पटापट पटापट. आता या सगळ्यामध्ये माणसांना 30 सेकंदाच्या वर थांबायचंच नाही एका स्क्रीनवरती, किंवा काही माणसांना 30 सेकंदाच्या वर मला नाही बघायचं, मला दुसरी फॅमिली बघायची, मला दुसरा बघायचं. अशा वेळेला 1 तासासाठी त्याच टायमिंगला बोलवून घ्यायचं लोकांना आणि बस. आता OTT मुळे तर असं झालंय की मी सकाळी बघेन, संध्याकाळी मी रात्री झोपताना पण बघेन, माझ्या वेळेनुसार मनोरंजन आहे आता. पण टेलिव्हिजनला तसं नाही,
तुम्हाला 9लाच बसावं लागणार येऊन. तर ते चॅलेंज जास्त आहे की ह्या सगळ्यातून त्या मोबाईलमधून त्यांना बाहेर काढायचं आहे की जरा वेळ ते बाजूला ठेवा, ते चांगलंच आहे, उत्तम आहे, पण आता 9 वाजता हे बघा तुम्ही. तर ते जास्त चॅलेंज आहे की कुठेही अरे हे तर रील मध्ये बघितलंय आम्ही, किंवा रील बरी असतात की मग ह्याच्यापेक्षा. तर ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपला विनोद असायला पाहिजे की नाही नाही हे जे बघायला मिळतं ते हेच आहे, हे बघायला 9 वाजता आम्हाला बसलंच पाहिजे, बाकी वेळ आम्ही मनोरंजन वेगळं बघू. त्यामुळे ते चॅलेंज वाढतं. पूर्वी स्क्रिप्ट लिहायला मी सांगतो ना, सुरुवातीच्या काळात कुबाई फुलं वगैरे 1-1.5 तासात मी एखादं स्क्रिप्ट लिहायचो. छोटी असायची ती स्क्रिप्ट. हवाई उद्याचं पण मी 5-6 तासात माझं लिहून व्हायचं. आता नाही होत, आता होत नाही, कारण खूप वर्षे करून 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 आता जो विनोद आठवतो तो भीती वाटते की हा केलाय की काय. आपल्या दुसरा मेंदू सांगतो अरे नाही 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 हे केलंय, ओके ओके डिलीट 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 डिलीट. ह्या डिलीट प्रोसेसची गंमत काल परवाची सांगतो. विनोद आणि मी 5 वाजता संध्याकाळी लिहायला बसलो, कारण एडिटमुळे मी उशिरा झोपलो होतो. संध्याकाळी 5ला विनोद माझ्या घरात होता. 5 पासून आम्ही लिहायला सुरुवात केली. अख्खी रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळचे 5 वाजले, 9 वाजले, 8 वाजले, 12 वाजले दुपारचे. आम्ही तिथेच आहोत. स्वयंपाकवाल्या मावशी ज्या काल चहा आणि जेवण करून गेले होते त्या आंघोळ करून चेंज करून आल्या आणि त्यांनी आम्हाला बघितलं त्याच कपड्यात. ते म्हणाले तुम्ही अजून इथेच आहात, असं काय लिहिताय जगातलं, हे कोणी लिहिलं असेल जगातलं. म्हणलं नाही आहो, ती प्रोसेस स्लो होऊ शकते आता, कारण आता प्रेशर आहे. सुचलं तरी मला ते आवडत नाही की त्यांना कोणाला कळते नाही ते नाही करायचं आपल्याला, हे उत्तमच हवं. आपणच म्हणतो की आम्ही वेगळे आहोत किंवा आम्हाला बघा, तर मग ते चॅलेंज पण घ्या आता, मग ते दाखवू आपण. तर मला वाटतं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जरी वेळ लागत असला तरी परमेश्वर कृपेमुळे आज पण असं कधीच नाही झालंय आजचा एपिसोड गणला यार, हे मला नाही कधीच असं जाणवलं. असं कधी होणार नाही. विनोद, निलेश बरोबरच्या तुझ्या केमिस्ट्री बद्दल तू सांग असं. केमिस्ट्री म्हणजे सांगायचं झालं, आम्ही तर बरीच वर्ष झालं एकमेकांना ओळखतोय. आणि पहिली गोष्ट त्याने माझ्यावर विश्वास ठेवला सुरुवातीपासूनच की तू लिहिशील, तुला जमतंय वगैरे वगैरे. आणि एवढा वेळ का लागतो तर लिहायला, कारण जोपर्यंत चांगलं सुचत नाही, चांगलं असणं फार गरजेचं. हा पुढे जायचं नाही, त्याशिवाय पुढे जायचं नाही. आणि त्यामुळे एक मेंटॅलिटी त्याने पण माझी पर्सनली बनवून ठेवली की नाही चांगलं सुचलं पाहिजे. मी पण डोक्यात पंच झाली की नाही ना नको, हा बरोबर नाही, हा नको सांगायला. तो वेळ वाया नाही घालवायचा मला, जे सुचेल ते चांगलंच स्क्रिप्टवर आलं पाहिजे. फिल्टरेशन प्रोसेस फार महत्वाची. देवेन, ह्या सगळ्यामधला इतक्या सगळ्या लोकांबरोबर वावरलाय, इतकी सगळी मित्रमंडळी आहेत, पण निलेशच का की पेंट हाऊस ह्याच्याबरोबरच करायला पाहिजे? एकदम खूपच म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे खूपच चांगला आहे. ॲक्च्युली याच्याबद्दल फक्त एकच मी सांगेन, जेव्हा आम्ही चला उद्या इंटरनॅशनल करतो त्याच्या अगोदर मला माहिती होतं डॉक्टरचा जो कमिटमेंट, डॉक्टरची जी लगन आहे, डॉक्टर जोपर्यंत परफेक्ट नाही तर तोपर्यंत पुढे जाणारच नाही. किती मोठा माणूस असू दे, बोलू द्या, किती बोलू द्या, पण जोपर्यंत डॉक्टरला माहीत नाही पडणार की हा परफेक्ट आहे, हा लोकांपर्यंत बरोबर पोचणार की नाही, पुढे जाणार नाही. आम्ही इंटरनॅशनल टूर करत होतो आणि म्हणजे आम्ही दिवस रात्री काम करत होतो. खूप छोटी युनिट होती आमची, 10-12ची युनिट होती. तिथे आम्हाला सर्वांना आर्ट पण, कॉस्ट्युम पण, हे पण सर्व आम्ही सर्व बघायचो. तर एक असा टाइम झालेला की आम्ही 6-7 कंट्री आमची झालेली, 2-2 सिटी झालेली. आम्ही खूप जमलेलो, खूप गेलो सर्वजण. प्लेनमध्ये जेव्हा आम्ही चढलो तर खूप लोक म्हणजे असे पडलेले की म्हणजे आता काहीच होऊ शकत नाही. म्हणजे एक असं दोरी असते ना, आपण धावतो की आता ते टच नाही करू शकत. पण मी असं उठलो, वॉशरूमसाठी मी उठलो आणि सर्व झोपलेले. फक्त एक ठिकाणी असा मोबाईलचा असं लाईट चालू होता. म्हणजे आमच्यातनं तर आम्ही जर जास्त अजून केलं तर आमच्या तोंडानं रक्त आलं, एवढं आम्ही दमलेलो, एवढा रक्त. पण हा माणूस डॉक्टर निलेश साबळे हा तिथे बसून त्या क्षणी पण एडिट करत होता, कारण आमच्यापेक्षा जास्त मेहनत तो करत होता. तो लिहित होता, तो एडिट करत होता, तो ॲक्टिंग करत होता, तो इकडच्या लोकांशी बोलत होता, तो पाठवत होता. आणि त्या एवढ्यामध्ये पण म्हणजे सर्वांची हालत एकूण एक. पण हा माणूस पूर्ण, हा जो लाईट आहे ना डॉक्टरच्या चेहऱ्यावर जात होता आणि तो मी एकटा बघितलं. मी बोललो क्या बात आहे, काय माणूस आहे, ह्याच्याबरोबर आपण राहायला पाहिजे. आणि जोपर्यंत आता देवानी ठेवला असेल तोपर्यंत डॉक्टर बरोबर मी आहे, जोडी सलामत राहील, टचवूड. आणि मला हा किस्सा आठवतोय, म्हणजे तुमच्या एका फॉरेन टूर नंतर देवेने तिथून फोन केला होता आणि तो म्हणाला भाई बाकी कुछ भी हो, ये बंदा जो है ना ये रूम से निकलता ही नहीं है. म्हणजे बाकी सगळे दुनिया फिरायला जाते, सगळं तिथे जाऊन शॉपिंगला जाते, पण त्यावेळेला म्हणजे आज देवेने खूप, म्हणजे तो माणूसही सच्चा आहे, इतके वर्ष गिरगावचा खांदा हे आहे, पण त्याच्यातलं फायटिंग स्पिरिट आणि तुझ्यातली क्रिएटिव्हिटी आणि विनोदमधली ही उत्कर्षाच्या एका वेगळ्या टप्प्यावर जाऊ, यशाचा वेलू गगनावरी जावा, यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि अर्थात
महाराष्ट्राला हा म्हणजे त्यांचा तकिया कलाम व्हावा, हसताना हसलाच पाहिजे. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि लेट्सअपशी बोलल्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.